नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये देशातील अनेक राज्यांवरती वादळी पावसानं वाऱ्यांच्या संकटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवरती जम्मू काश्मीर या भागामध्ये पश्चिम विषम भागामुळे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वातावरणामुळे मोठा बदल होत आहे. याचाच परिणाम म्हणून आता उत्तर पश्चिम ते पूर्व भारत हा पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होत असताना मात्र हवामान विभागाने राज्यातील 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. यामध्ये कोकण, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, याशिवाय उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक या भागामध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतामध्ये पिकांची काढणी सुरू असली तरी कुठे हरभरा तर कुठे गहू आणि कुठे भाजीपाला, तर अशा वेळी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. तर मग आता हे सगळंच हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील राज्यांमध्ये देखील परिस्थिती बदललेली आहे. दिल्ली NCRमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर पंजाब हरियाणामध्ये 50 ते 70 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या भागांमध्ये देखील विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये तर काही ठिकाणी गारपीट आणि बर्फवृष्टी होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली. हवामान विभागानं स्पष्टपणे इशारा दिला आहे की वादळाच्या वेळी घरातून बाहेर पडू नका, झाडाखाली थांबू नका आणि विजेची उपकरणं बंद ठेवा. शेतकऱ्यांनी शक्य असेल तितकी पिकं सुरक्षित ठेवावीत, कारण 60 ते 70 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जाते. एकंदरीतच वातावरणाचा अंदाज पाहता काही दिवसांपासून सुरू असलेला बदल हा शेतकऱ्यांना फटका देणारा, तर नागरिकांना दिलासा म्हणजेच उकाड्यापासून दिलासा देणार आहे. प्रत्येकानं थोडीशी काळजी घेणं अत्यावश्यक आहे. आता पुढच्या काळामध्ये अवकाळी पावसाचं वातावरण कसं राहील हे मात्र पाहता येण्यासारखं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.